नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, कसं आहे, गावाकडे ना पाऊस आहे ना अक्षरशः गायब झाला आहे आणि खरं तर शेतकरी आहे ना चिंतेत आहे. कारण कसं आहे, बऱ्याच जणांच्या लावण्या राहिल्यात. इव्हन आमची पण लावणी लावायची राहिली आहे, भात लावणी. सो बघूया आता किती दिवसानंतर पाऊस पडतो. हवामान खात्याचा अंदाज काहीतरी आहे की 20 ते 25 तारखेच्या मध्ये पाऊस पडणार आहे असं बातम्यांमध्ये सांगतात. वेगवेगळ्या न्यूज येतात, त्याच्यामुळे काय ते प्रेडिक्शन खरं असतं किंवा काय असतं माहीत नाही. पण गावाकडे असं म्हणतात की म्हातारा अजून चालू व्हायचं आहे आणि असं काहीतरी म्हणतात. सो तरणा आणि म्हातारा याच्यातला फरक ज्याला कळतो त्याला चळबी भेटतात असं गुरुसाहेब म्हणतात. सो आता आम्ही असंच फेरफटका मारायला चाललो आहे आणि मला गावाकडचं वातावरण दाखवतो पहिला. पूर्ण असं सगळं वातावरण आहे जसं उन्हाळ्यात असतं. मजा करा, मजा करा. पोरं मजा करतात. जसं उन्हाळ्यामध्ये जसं सगळं सीझन असतो तसंच असं वाटायला लागलंय बघा. पाऊस पडून गेलाय किंवा धोधो पाऊस पडलाय असं जराही वाटत नाही, कारण सगळीकडे आता बघा सुका आहे. आता थोडं तुम्हाला शेतावरती नेतो आणि दाखवतो आमचं कसं काय शेत सुकलेलं आहे की पाणी आहे किंवा रोपं कशी उगवलेत हे थोडक्यात तुम्हाला दाखवतो बघा. असं कायचं शेतावरती वातावरण आहे, बिलकुल पाणी नाही. जे आपण फोड वगैरे केलेली ना त्याचा काही फायदाच झाला नाही असं वाटतं. आता माती पूर्ण घट्ट झाली आहे परत एकदा. अली आलेत आणि आल्यावरती बघा कीड पडली आहे. हे बघा इकडे बघा, आपली रोपं तर छान आली आहेत भाताची. आहे काय करतेस? गवत काढतेस? आमच्या आई तिकडे गवत काढते, जरा बेंडणी करते. आणि आमचं म्याव काय करते बघूया. म्याव म्याव कुठे आलाय? चल झाडावर चढ, झाडावर चढ, चढ झाडावर चढ वरती. हा कुत्रा आलाय ना, त्याला बघून म्याव घाबरले. चढ. जर पाऊस नाही आला तर लावणी लावायला कठीण जाईल, कारण आम्ही थोडंसं, आमची वाडी थोडी उंचावर आहे आणि ते पाण्याचा अवतीभवती काही सोर्स नाही. पावसाच्या पाण्यावरती शेती होते, त्याच्यामुळे जर पाऊस नाही आला तर खूप गडबड होण्याची शक्यता आहे. बघूया, सगळं काही पावसावर आहे. चला थोडंसं फेरफटका मारायला आपण मागजनला निघालो आहे आणि काही गोष्टी आणायच्या. सोनालीने लिस्ट बनवली आहे, तर ते देखील आणू आणि मस्तपैकी वाटेमध्ये पदार्थाचा वडापाव आहे तो देखील खाऊ. चला, हे गावाकडचं वातावरण आहे. आलो. मामा तर मंडळी, आपण आहे ना एका स्पॉटला येऊन पोचलो आहे. खरं तर आज थोडंसं पावसाचं वातावरण नसलं तरी आपण थोडंसं रानामध्ये जातो आहे. बघूया, इकडे आपले एक मशरूम एकदा एका वर्षी भेटले होते, अळंबी रोवणं, तर ती भेटतात का बघूया. चला, आता पण एका ठिकाणी ना रानामध्ये थोडंसं आजूबाजूला इकडे फिरून बघितलं, पण काय आपली जी जागा होती तिथे काय अळबी नाही आहेत, रोवणं नाही आहेत. आता पुढे जाऊया, थोडंसं बघूया, वडापाव खाऊया पदार्थाचा. बरेच दिवस गेलो नव्हतो. सो मागजनमध्ये आलात कधी तर पदार्थाचा वडापाव खायला विसरू नका, जाम टेस्टी वडापाव आहे. चला जाऊया, पदार्थाचा वडापाव खाऊया. मंडळी, आता पण आलो आहे पदार्थाच्या क्षणभर विश्रांती या स्टॉलवरती. मस्तपैकी गरमागरम वडापाव नवीन मस्तपैकी बनवलाय. पदार्थ
वरती 2 वडापाव द्या मस्तपैकी छान असे. चला बहिणी साहेब पण आहेत आज. काय म्हणता बाकी मजेत? काय लावणी बिवणी झाली काय तुमची? झाली ना. पाऊस चांगला भेटला तुम्हाला? आम्हाला पाऊस भेटला. होय आमचे राहिल्यात. चला पदार्थाचा वडापाव पण बऱ्याच दिवसांनी खातोय. कधी आलो तर आवर्जून आपण या ठिकाणी बघा क्षणभर विश्रांती सरण पुलाच्या जवळच आहे, तिथे आपण वडापाव खातो मस्तपैकी. 2 द्या हा दादा. चला मस्तपैकी गरमागरम वडापाव. संध्याकाळची वेळ, आज पाऊस नाही पण इथे येऊन हा वडापाव खाणं ज्या मजेशीर गोष्ट. हा गरम आहे, हात भाजला. चला जिंदगी होत नाही आयुष्यात. पारी जबरदस्त. बऱ्याच दिवसाने मागझनला आलो, पदार्थाच्या वेळी इथे वडापाव खाल्ला आणि आपले मित्र भेटलेत. बऱ्याच वर्षापूर्वी आमची गाठभेट झाली होती, आमच्या घरी खास भेटण्यासाठी आले होते. प्रवास आणि बरंच काही या चॅनलचे क्रिएटिव्ह छोटा मोठा. नाव सांगा. मनोज नलावडे. मनोज दादा आहेत. मनोज दादांची गाठभेट आपल्या 2 वर्षापूर्वी झाली होती आणि त्यानंतर आत्ता आपल्याला असंच तिथे लांबून बघितली, काहीतरी अशी युनिक बाईक सारखी दिसली, मस्त छानपैकी. याला बाईकच म्हणूया आपण. 160cc ची गाडी घेतली दादांनी. आणि प्रवास आणि बरंच काही हे त्यांचं युट्यूब चॅनल आहे, त्यांची गाठभेट झाली. भेटून छान वाटलं. थँक्यू. आणि तुमच्या चॅनलला आणि तुमच्या या जर्नीला आणि प्रवासाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. चला भेटूया पुन्हा. नक्की नक्की दादा. नमस्कार मंडळी, आज आहे दुसरा दिवस आणि बघा नाही म्हणता म्हणता पावसाने फायनली हजेरी लावली. एकच ढग आलाय समोर, तिकडे सफेद दिसतंय ढग, पण इकडून असे काळे ढग दिसत आहेत. पण पाऊस जोरदार आलाय. बघूया किती वेळ थांबतो, कारण शेतीसाठी पाऊस हवायच. लावण्या लोकांच्या रखडल्यात. जर पाऊस चांगला लागला तर परत एकदा गावाकडे लावणीला जोर धरेल. पाऊस आलाय तर तो अगदी विहाला शाळेत नेण्याच्या वेळेवर. विहा पाऊस आला. ओ विहा, विहानेच काय लावले? बघू दे. टिकली लावली आहे, पण टिकवण क्रॉस लावली आहे. हे म्याव बघा इकडे झोपून राहतात. म्याव, विहाची म्याव. पाऊस आता काय रेनकोट आहे का ग? चला टिकली क्रॉस लागले पण. ए विया चावेल. मंडळी आज पावसाची वाट बघत पूर्ण म्हणतात ना दिवस गेला. नक्कीच पाऊस कुठेतरी गायब झालाय. आज ढगाळ वातावरण आहे, मात्र थोड्या सरी येऊन गेल्या, पण तेवढाच काय पाऊस आला नाही आहे. तर मंडळी पाऊस तर आला नाही, पण ठीक आहे. आता पण संध्याकाळी थोडंसं असंच तुम्हाला दाखवतो शेतं कशी आमची सुकलेली आहेत ती. तर मंडळी हे बघा, शेतात जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत आमची काय लावणी होणार नाही. पाणी साचलं पाहिजे, चिखल झाली पाहिजे, तेव्हाच कुठे लावणी लावू शकतो आपण. बघा शेताचं आपलं रोप मस्तपैकी आलं आहे इकडे बघा. डोंगर भागामध्ये ज्यांची शेती आहे त्यांना खरं तर डिफिकल्ट जातं. जिथे पाण्याचा सोर्स नाही तिथे पण शेती असते, घराजवळ शेती असते. जिथे पाण्याचा काही सोर्स नाही त्या ठिकाणी शेती करणं भौगोलिकदृष्ट्या तरी कठीण आहे. त्याच्यामुळे नेहमीच मी सांगत आलो की कोकणातली शेती ही भौगोलिकदृष्ट्या मुळात कठीणच आहे म्हणावं लागेल. डोंगर उतारावरती कुठे काय किंवा असं बऱ्याच गोष्टी आहेत. पूर्वी कसं नाचण्याची शेती व्हायची, आता लोक फार कमी नाचण्याची शेती करतात. खरं तर डोंगर उतारावरती पूर्ण हलवा म्हणतात ना, तसं काही करण्याची पद्धत होती. त्याच्यानंतर नाचणीचा हलवा, अशी बरीच पिकं फार पूर्वी पारंपरिक घेतली जायची. पण आत्ता फक्त भात शेतीच होते गावाकडे आणि बरेच लोकांची शेती ओसाड आहे. असो, चला मंडळी संध्याकाळचं वातावरण तुम्हाला दाखवतो परत एकदा. आहे बघा मस्तपैकी पक्षी सगळे घरात आलेत आणि पक्ष्यांचे आवाज बघा. एवढे पक्ष्यांचे आवाज येत आहेत ना, भारी. जणू काय ते पावसालाच बोलवत आहेत. असो, चला थोडंसं आता घरी जाऊया, दिवाबत्ती करूया. तर मंडळी हा होता गावाकडचा ब्लॉग. गावाकडच्या डेली गोष्टी ज्या काय होतात त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो. घर बसल्या जर तुम्हाला कोकण अनुभवता येत असेल, गाव अनुभवता येत असेल, गावातल्या
छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद अनुभवता येत असेल तर आपल्या कोकण संस्कृती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडत असतील ना तर शेअर करायला विसरू नका. नवीन काय तुम्हाला ह्या पावसाळ्यामध्ये कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या डेली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा या कोकण. आपलं काळजी घ्या.